जर तुम्ही 12वी सायन्स स्टुडंट असाल आणि तुम्ही जर नीट परीक्षेची तयारी करत असाल तर नीट परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी जे कागदपत्राची यादी लागते ती यादी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी यांना सुद्धा या ठिकाणी पाठवण्यास विसरू नका। कारण की लक्षात ठेवा, जर तुमचं फॉर्म कंप्लीट भरला नाही गेला तर तुमचा एवढा अभ्यास करून काही उपयोग होणार नाही। तर सगळ्यात अगोदर तुमची 10वीची मार्कलिस्ट त्या ठिकाणी आवश्यक आहे। तसंच तुमची टीसी त्याची झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या टीसी मार्कलिस्टवर काही चूक आहे का नाही ते त्या ठिकाणी चेक करायचं आहे। जर ती असेल तर तुम्हाला मग प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यासाठी आताच ते दुरुस्त करून घ्यायचं आहे। ते कसं दुरुस्त करायचं आहे त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट, जर नसेल तर मग खुल्या गटातून फॉर्म भरायचा आहे, जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट। तसंच तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर ते व्हॅलिडिटी। तसंच तुम्ही जर डोंगरी भागात राहत असेल तर डोंगरी भागाचं सर्टिफिकेट। तसंच तुम्ही ज्या धरणग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे। तसंच तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहता त्याच्यामुळे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे। तर जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट, म्हणजे हे सगळे कागदपत्र। तसंच तुमच्याकडे ओळखपत्रीचा पुरावा, तुमचा योग्य ईमेल आयडी, तुमचा आधार नंबर, आधारवरचं सुद्धा नाव आणि जन्मतारीख ही योग्य असली पाहिजे। तर हे सगळे कागदपत्राची यादी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। ही यादी तुम्ही बरोबर पाहायची। ती जर यादी तुम्हाला PDF मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या 95 45 45 61 01 या नंबरवर WhatsApp मेसेज करून ती यादी तुम्ही काय करू शकता, डॉक्युमेंटची मागवून घेऊ शकता। व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवण्यास अजिबात विसरू नका, कारण की अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। चॅनलला फॉलो सुद्धा तुम्हाला करायचं आहे।